कुलदेवीचे संकेत. कुलदेवी प्रसन्न असल्याचे संकेत कोणते? तुमच्या कुलदेवीने कधी तुम्हाला संकेत दिले आहेत का? काही लोक म्हणतात कुलदेवी प्रसन्न असेल तर काही खास घटना वारंवार घडू लागतात. पण हे संकेत नेमके कोणते? आज आपण पारंपरिक श्रद्धा आणि लोकमान्यतेमध्ये सांगितले जाणारे कुलदेवीचे संकेत जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतीय संस्कृतीत प्रत्येक कुटुंबाची किंवा कुळाची एक कुलदेवी किंवा कुलदैवत असल्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. कुलदेवी ही आपल्या कुळाची रक्षणकर्ती मानली जाते अशी श्रद्धा आहे. विविध प्रदेश आणि परंपरानुसार तिच्या उपासनेच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. आज आपण लोकमान्यता आणि धार्मिक श्रद्धामध्ये सांगितले जाणारे काही संकेत पाहूया. एक, मनात अचानक भीती जागृत होणे. काही भक्ताच्या मते कुलदेवीची कृपा असल्यास अचानक तिच्या दर्शनाची, नामस्मरणाची किंवा मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊ शकते. 2, पूजा करताना मनाला शांतता मिळणे. अनेक जण सांगतात की कुलदेवीची प्रार्थना केल्यानंतर मन शांत होते आणि सकारात्मकता जाणवते. हा अनुभव व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो. 3, शुभ कार्यातील अडथळे कमी होणे. लोकमान्यतेनुसार काहींना लग्न, नोकरी किंवा घरातील शुभ कामामधील अडथळे कमी झाल्याचा अनुभव येतो आणि ते त्याचा संबंध कुलदेवीच्या कृपेशी जोडतात. 4, स्वप्नात मंदिर किंवा देवीचे दर्शन. काही धार्मिक परंपरांमध्ये स्वप्नात देवीचे मंदिर, दीप, फुले किंवा देवीचे दर्शन होणे शुभ मानले जाते. मात्र प्रत्येक स्वप्नाचा एकच अर्थ असतो असे नाही. 5, कुलदेवीच्या मंदिरात जाण्याची संधी मिळणे. अनेक भक्ताच्या मते बराच काळ राहिलेली मंदिर दर्शनाची इच्छा अचानक पूर्ण होणे हेही शुभ मानले जाते. 6, संकटातून अनपेक्षित सुटका. काही लोक आपल्या जीवनातील मोठ्या संकटातून सुटका झाल्यावर त्याचे श्रेय कुलदेवीच्या आशीर्वादाला देतात. हा श्रद्धेचा विषय आहे. 7, घरात सकारात्मक वातावरण. काही कुटुंबे सांगतात की नियमित प्रार्थना, नामस्मरण आणि सदाचारामुळे घरात शांतता, ऐक्य वाढल्यास ते कुलदेवीच्या कृपेचे लक्षण मानतात. धार्मिक संदेश. हिंदू धर्मातील अनेक ग्रंथांमध्ये देवी भक्ती, सत्य, दया, सेवा आणि सदाचार यांना महत्त्व दिले आहे. कुलदेवीची उपासना ही केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून कुटुंबातील संस्कार आणि श्रद्धा जपण्यासाठीही महत्त्वाची मानली जाते. कुलदेवी प्रसन्न ठेवण्यासाठी नियमित प्रार्थना करा. आपल्या कुलपरंपरेचा आदर करा. सत्य आणि प्रामाणिकपणाने वागा. गरजूंना मदत करा. कुटुंबात प्रेम आणि एकता जपा. खरा संदेश. कुलदेवीचे संकेत शोधण्यापेक्षा तिच्या शिकवणीनुसार जीवन जगणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. श्रद्धा, चांगले कर्म आणि नम्रता हीच खरी भक्ती आहे. तुमची कुलदेवी कोणती आहे? तुम्हाला कधी तिच्या कृपेचा एकदा अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि पारंपरिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.